जय श्रीराम, जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जे संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी बलिदान दिले, त्यांचे औरंगाबाद म्हणून हे नाव औरंगजेबने ठेवलेलं, ते नाव चेंज करून संभाजीनगर ठेवलं आहे. तर एका मुस्लिम पोराने हिंदू पोराला धमकावला. एका हिंदू पोराने बोलला की संभाजीनगर, तर तो काय बोलतोय की संभाजीनगर ने औरंगाबाद बोलो, नाही तो बहुत खाएगा तू, असं त्याने या शब्दाने त्या मुस्लिम पोराने हिंदू पोराला बोलला. म्हणजे त्यांना या जिहादी किती जिहादी आहे. कारण की असं आहे की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तडपून मारला, आणि अशा लोकांना हे आवडतात, असे मुस्लिम पोरांना. म्हणजे जिहाद करणारे ह्यांना आवडतात आणि आपल्या लोकांना धमकी देतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. तर लई लाजीची गोष्ट आहे. आम्ही निषेध करतो त्यांचा. आणि आपले मुख्यमंत्रीसुद्धा बोललेले की तेरे कबर पे एक दिन कोई मुतेगा भी नहीं आणि तेरे कबर भी नहीं रहेगी, असं बोललेलं. पण त्यांनी वादा पूर्ण नाही केला आहे आपल्या लोकांचा, हिंदू लोकांचा. म्हणून त्यांच्यावर आपला काय एवढा विश्वास बसत नाही मुख्यमंत्र्यांवर. आत्तापर्यंत जे उत्तर प्रदेशमध्ये असलं असता तर औरंगजेबची कबर, तर त्याला योगीजीने माती केला असता, माती त्या कबराची, आणि माती करून त्या कचऱ्याच्या डम्पिंगमध्ये फेकलं असतं अशा नीच लोकांचा. कारण की हिंदू मंदिरं तोडले, आई बहिणीची इज्जत लुटणाऱ्या या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये का? अशा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मले आणि धर्मासाठी जीव देणाऱ्याचंच सगळं काय असला पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं काय आहे? मग हा कबर तोडू शकत का नाही? सुफी संत बोलतात. अरे अशा नीच लोकांना सुफी संत बोलणार तर कसं चालणार आहे? म्हणून मी बोलतो त्याची कबर तोडा. मुख्यमंत्री साहेबांनी तोडायलाच पाहिजे त्यांची कबर. नाही तोडली तर हिंदुत्व नाही आहे तुमचं. कारण की हिंदुत्व हा हिंदू धर्म टिकवणारा संभाजी महाराज आहे. आज पण सगळ्यांच्या मनात, हिंदूंच्या मनात, सगळ्या भारताच्या हिंदूंच्या मनात संभाजी महाराज आहे. आणि छावा चित्रपट काढला तेव्हा असं वाटलेलं की हे कबर तुटणारच आहे. आता आपले मुख्यमंत्री एवढे स्ट्रॉंग आहे, काय नाही. त्यांनी एवढं बोललं काँग्रेसचा राज्यामध्ये कायदा केला आहे, मी तोडू शकत नाही, म्हणजे हे तोडणारच नाही कधी. मग त्याच्याबद्दल राणेसाहेब, लांडगे साहेब हे सगळे जर हे इंटरेस्ट घेणारच आहे, इंटरेस्ट घेतल्याशिवाय राहणार नाही. फडळकर साहेब हे सगळं इंटरेस्ट घेणार आहे. म्हणून तर